आज खंडाळ्याच्या घाटात बघा थोडक्यात आपला विषय होता वाचला बरं का. नक्की काय झालं तो बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागतोय. रात्री ट्रॅव्हल्स मधनं आलो बघा गावासनं. पाचशेत आपल्याला हिंद केसरी बब्याचे मालक जगदाळ शेठ गाठ पडली. मग काय त्यांच्यावर 2 घॉट प्रेडिटर हाणलं. आपल्याला भेटली ती ऑर्डर आपल्याला जायचं भरायला. मग काय लगेच मारली बघा तिथनं कल्टी. प्रतिभाचा आशीर्वाद घेतला लावलं बघा रिपीट भरायला जायला. भावानं मुंबईत गरम असलं होतं लय बेकार. त्यामुळे म्हणलं लगेच मुंबई सोडावी. अंबरनाथला आपल्याला भरायला जायचं होतं गाडी. मग काय मारला टन बघा शेळफाट्यातनं. किरकोळ मध्ये ट्रॉफिक लागलं. ट्रॉफिक काय लय नव्हतं. डायरेक्ट मारला बघा कटाय नाग्यावनं राईट. त्यावर पुढे आपले एक फॅमिली मेंबर भाऊ भेटले त्यांची गाडी घेतली आणि अंबरनाथला टन मारून पोचलो बघा डायरेक्ट कंपनी पाशी. मटेरियल काय अजून रेडी नव्हतं. मग काय दंडू लावली साईडला म्हणलं पोटाचं बघायला लागतंय. काय लेफ्ट राईट करत निघालो बघा हॉटेलाकडे. शेजारची एक जय भाऊनी म्हणून हॉटेल होतं तिथं मस्त पैकी त्यांची व्हेज थाळी मागवली. नाद्याबाद अशी थाळी दिली त्यांनी. जरा वाईज उन्हातनं चालून आलं की तोंडाची वाट लागते. त्यामुळे तोंड सेफ ठेवायला लागतंय. आबून जेवलं होतं त्यामुळे मारली बघा तिथंच पडी 2 तास. फायनली मटेरियल झालं बघा रेडी. अशी बॉक्स होती बारकी बारकी. कान 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 भराय केली बघा सुरुवात. 10 किलोची 18 बॉक्स होती. 180 किलो वजन आलं. त्यात कंपनीवाले एक लय ऍडव्हान्स होतं. त्यानं 2दा खोलून मला गाडी बांधायला लावली. बरं वागा म्हणलं रस्त्यानं मीच माल नेणार आहे तुझा धावतो तुला. संध्याकाळी 7 वाजले बघा गाड्यानं पेपर द्याला. काय सगळा ट्राफिकच ट्राफिक रस्त्यानं. मग तळोजा मार्गे मारला बघा टन. म्हटलं तळोजा मार्गे जाऊया. तिथं आलं की घाण 4 वास मारते त्या कंपन्या. कंबोलीत आलो. पहिला स्टॉप घेतला बघा मस्त पैकी. दूध हांडलं चॉकलेट मिल्क. लावला रेट्या बघा बेंगलोरच्या दिशेनं. पर एक तामिळवाला अण्णा बघा लागला हात करायला. म्हणलं आयला काय खेळा अण्णा का हात करतोय. पाता आलो म्हणलं पहिले डिझेल टाकी फुल करूया. कारण डिझेलच्या कमतरतेमुळे लाईनी लागल्या होत्या. घेतली बघा भावाची गाठ. भाव काय अण्णा नव्हता. भाव आपला पुण्यातलाच कार्यकर्ता होता. फक्त गाडी तामिळनाडूची होती भावाची. शिगलिंग आपल्याला बंदी आहे म्हटल्यावर मारला बघा घाटात नटन. मग आणि ज्या चढणात बघा ट्रकवाल्याच्या माग मी जागा ठेवूनच होतो. तोपर्यंत पुढच्या ट्रकवाल्यानं सोडली गाडी माग आणि दिला याला दणका. नशीब ह्यानं माग सोडलाय. मी लगेच लेपनं काढली. इटकुरा असतो तर ह्यानं कार्यक्रमाचा लावला असता. त्यामुळे आपण कायम नेहमी जागा ठेवून चालतो. न उचलली ती तिला डायरेक्ट धावलं बघा पुन्हा. ही 2 व्हीलर आणि गँग हाक मारती. लांबना भावांची धावतीच भेट घेतली. हेड शॉपरला आलो. झोप यायला लागली होती त्यामुळे फ्रेश झालो टकाटक आणि लागलो बघा पारगाव खंडाळ्याच्या घाटाला. खेळ्यात आलो. तिथं आपली फॅमिली मेंबर भेटली. त्यांच्यावर चहा पाणी केलं. नाकोडा ट्रॅव्हल्स वाला दादा हात करतो. त्याने म्हटलं थांबतो पुढं. पण माझ्या झोपाच्या कडाक्यात लक्षातच नाही थांबायचं. काळी 4 वाजल्या बघा. उंबरत मधला हाडला टन. रोड एक आमचा यो गडबडीत बनवलाय. नुसतं धडा आपटतय. कसा आहे रोड. 4:30-5 वाजता घरी पोहोचलो. दिली बघा ताणून. सकाळी उठलो बघा उपवास सुद्धा खिचडी दाबली. तेव्हाच गाडीचा अलाइनमेंट करायचं होतं ती एक करून घेतलं. भावानं व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा. जय महाराष्ट्र.